मुलांनो, चला आता आपण ऐकूया श्रीराम कथेचा भाग दुसरा. एके दिवशी नेहमीप्रमाणे वाल्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची वाट पाहत झाडामागे लपून बसला होता. त्याच रस्त्याने नारद मुनी एकटेच नारायण 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 असे म्हणत चालले होते. लगेच वाल्या कोळी झाडामागून पुढे आला व नारद मुनींना म्हणाला, ए बुवा, थांब इथे. आधी तुझ्याजवळ जे काही असेल ते मला दे सगळं निमूटपणे, नाहीतर मी तुला मारून टाकीन. नारद मुनी मुळीच घाबरले नाहीत. ते हसत हसत म्हणाले, अरे बाबा, माझ्याजवळ फक्त हा तंबोरा आणि चिपळ्या एवढंच तर आहे. घे तुला दोन्ही हवं तर. पण मला सांग, तू हे कशासाठी करतोस? असे केल्याने तुला फार मोठे पाप लागत आहे. त्यावर वाल्या म्हणाला, मी तर हे सारे माझ्या बायको मुलांसाठी करतो आहे. त्यावर नारद मुनी म्हणाले, ठीक आहे रे, पण आता मला सांग, तुझी बायको व मुले तुझ्या या पापाचा वाटा घ्यायला तयार होतील का? वाल्या विचारात पडला. मी त्यांना विचारून येतो, असे म्हणून जंगलात निघून गेला. नारद मुनी तिथेच थांबून राहिले. वाल्या परत येण्याची वाट पाहत बसले. इकडे वाल्या आपल्या घरी गेला आणि बायको मुलांना म्हणाला, मी तुमचे पोट भरण्यासाठी जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटतो, वाईट काम करतो. त्यामुळे मला फार पाप लागले आहे. या माझ्या पापाचा वाटा तुम्ही घ्याल ना? पण त्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणीच तयार होईना. वाल्याला फार फार वाईट वाटले. तो नारद मुनींकडे येऊन म्हणाला, मुनिवर, माझ्या पापाचा वाटा घ्यायला कोणीच तयार नाहीत. आता मी काय करू? कुठे जाऊ? मला मार्ग दाखवा. मग नारदांनी वाल्याला चांगला उपदेश केला. चांगले समजावून सांगितले की तू राम नामाचा जप कर. तुझ्या मुखाने अखंड राम नामाचा जप कर. वाल्याने त्याप्रमाणे केले. कित्येक वर्ष राम नामाचा जप केला. लोक त्याला आता वाल्मिकी ऋषी म्हणू लागले. याच वाल्मिकी ऋषींनी श्रीरामाचे चरित्र लिहिले. त्यालाच रामायण असे म्हणतात.